नमस्कार, गुड मॉर्निंग. आता आपण चाललो आहे म्हैसूरमध्ये. आपण काल म्हैसूरपासून अराऊंड 80 किलोमीटर्स आधीच थांबलो होतो. जरा टाईम जास्त झाला होता, त्यामुळे तिथे आणि अकोमोडेशन चांगलं भेटलं, त्यामुळे तिथंच थांबलो होतो. आत्ता चाललो आहे आपण म्हैसूरमध्ये. जरा कलिंगड घ्यायला थांबलो होतो. तर चला भेटू आपण थोड्या वेळ. आता आपण पोचलो आहे म्हैसूर पॅलेसमध्ये. तर जस्ट आतमध्ये काहीतरी चार्जेस वगैरे आहेत. मी एकदा चेक करून तुम्हाला इन्फॉर्म करतो. हाय म्हैसूर पॅलेस. ॲक्च्युली इथे कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहेत, त्यामुळे मोबाईलमधनं शूट करतो आहे. हे गार्डन समोरचं असं बघायला खूप चांगलं आहे. आणि हां, 150 एंट्री फीज आहे तिथे पर हेड. तर आता आतमध्ये तर अजून नाही गेलो आहे, तर बघू व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही, तसं मी तुम्हाला सांगेनच. व्ह्यू खूप चांगला आहे इथला. हा व्ह्यू खूप भारी आहे बाहेर मागचा. आता बघू, इथला प्रेझेन्स खूप चांगला वाटतोय. जेव्हा ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये असेल, म्हणजे जेव्हा राजे महाराजे इथे असतील, कसला भारी वाटत असेल त्या टायमात. आणि इथे ना, जर असं तुम्ही जर तसं तुम्हाला कॅमेऱ्यातून किती दिसतोय माहिती नाही, बट याच्यात जर तुम्ही चेक केलं ना, तर इथे प्रत्येकाच्या हां आहे बघा, असे बल्ब्स लावलेले आहेत. ह्या बल्ब्सनी टोटल पॅलेस कवर्ड आहे, त्यामुळे इथला संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर असणार आहे. बघू आपल्याला आता टाईम कसं मॅच होतोय. जर टाईम भेटला तर मग संध्याकाळी पण मी तुम्हाला दाखवेन. हे पॅलेस महाराणी किंचनंदन देवी, आय गेस, मी जर बरोबर प्रोनाऊन्स करत असेल तर, त्यांनी कमिशन केलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं बनवायला प्रॉपरली, कारण हे रॉयल वेडिंगमध्येच जळालं होतं वुडन पॅलेस अख्खं. आणि हे डिझाईन केलं आहे ब्रिटिश हेनरी केल्विननी, जेव्हा ब्रिटिश आपल्या इथे होते तेव्हा त्या टायमात. हे प्रॉपर ओरिजिनल हत्तीच्या दातापासून बनलेलं आहे. हे ओरिजिनल रानगव्याचं आहे आपल्या. किती सुंदर आहे हे सगळं. हाय पॅलेसचा साईड व्ह्यू. बघायला तसं जास्त काही नाही आहे पॅलेसमध्ये, बट आहे नॉर्मली तुम्ही बघू शकता. म्हणजे 150 चार्जेस देऊन असं वर्थ इट नाही वाटत आहे. असं वाटतं हेवी चार्जेस आहे. फक्त ॲम्बियन्स इथला खूप असं भारी वाईब देतो. इथला आहे की 150 देऊनचा रात्रीचा व्ह्यूच चांगला असेल. आत्ता इथे म्हैसूर पाक घेण्यासाठी थांबलो होतो, बट केरलावाले जे गाडी बनवतात ना, कर्नाटक केरला, टुरिस्टवाला आहे, बट
त्यांनी गाडीला अलॉय असे टाकलेत ना, खूप भारी. आय गेस नाही दिसत. साऊंड असा येतोय ना तिचा, खूप भारी. आता आपण आलोय बंदीपूरमध्ये. उटी आपलं मैसूरवरनं उटीला जायच्या रूटमध्ये बंदीपूर येतं. टायगर रिझर्व बंदीपूर आहे, सर्च मारू शकता. तर याच्यात पुढे भरपूर असे प्राणी दिसतील. लाईक आहे बघा, इथे हरिण आहे, तुम्हाला आय गेस दिसत, हां दिसत असेल. बघू तुम्हाला अजून पुढे काय काय आहे ते दाखवतो. According to Karnataka Tourism, Bandipur Wildlife Sanctuary, located in Karnataka's Chamarajanagar district, is a premier wildlife destination. It is a key part of the Nilgiri Biosphere Reserve. This renowned national park and tiger. तुझ्या हॉटेलला काहीतरी लागलं. अरे गेली ती आता. ते केलं दे ना. नको आत येईल तो. अगं नाही, थोडी काजू पण देत नको तरी. देते खरा तू. नाही थोडी थोडी काजू पण थोडीशी. थांबा नाही नाही तुम्ही द्या. झालं चल. शाबास, राम राम की. आगे दीदी. टाटा. अरे उतर. जा. जाईल तर जाईल. जा. अरे जेवण नाही ए हात कुठे ठेवते. जा रे गणपती. तांबे गाडी. हे किती आहे क्लास होता. कसलं मस्त ना. हा हा जाऊ दे. बघ आता हे काय. इथं गेला होतो पाठीमागं. बघ अख्ख्या जंगलात हे माझं झाड बघा कसं मस्त दिसतंय. सेपरेट पले प्रॉपर. पर ही आता आपण बंदीपूर मध्येच फॉरेस्टमध्येच कर्नाटक बॉर्डर सोडली. आता आपण तमिळनाडूमध्ये एंटर करू. होते किती चेकिंग आहे. चेक अर्धी पालतं बघ. झाल्या क्रॉस. हे असे क्रॉसिंग्स खूप सारे पाहायला भेटतात इथं. आणि जे मी मगाशी म्हटलं की बहुतेक चेकिंग आहे, तर सगळ्यांची चेकिंग नाही करत. त्यांना ज्या गाडीवर डाऊट येतो त्याच्यावर त्यांना थांबून जस्ट चेक करतात. इथं जर तसं बघितलं तर हरिण खूप पाहायला मिळते. प्रॉपर जंगल आतमध्ये ड्राईव्ह करायला असलं भारी वाटतं ना. फक्त एवढंच स्पीडवर जरा कंट्रोल ठेवायला लागतो. तसं ते स्पीड ब्रेकर टाईम टू टाईम ठेवलेतच. म्हणजे दर आय गेस 1 किलोमीटर नंतर स्पीड ब्रेकर आहे, काही ठिकाणी 1/2 किलोमीटर नंतर आहे.
असा कलर आहे ना त्याचा. जेव्हा बघतो ना आता आपल्याकडे नाही हा फुलवरं बी हा, काय वाघ आहे वाघ. कुठे वाघ हा बघ गेला खाली. होते कुत्रा आहे आज झाला बसा. हे उटीचे डोंगर. रोड बाकी इथले एक नंबर आहेत. हे प्रॉपर उटीचे घाट्स. हो आता घाटातला रस्ता खूप डेंजर आहे. जसं मी आधी येऊन गेलोय. आणि ही माझी बहीण केला का आता हे पण टाकणार आता. व्ह्यू तसा एक नंबर आहे. आत्ता थोडा रोड 2 लेन झाला नाही तर फक्त सिंगल लेनच आहे फक्त बस. आता घाट चालू झाला आहे उटीचा. मला मध्ये मध्ये फुटेज दाखवतो मी. डेंजर आहे तिथे घाट. हा टोटल घाट असाच आहे. पूर्ण आपल्या खंडाळा घाटात जे 2 मेन टर्न आहेत ज्याच्यात म्हणजे जे असे घाटात आल्यासारखं वाटतं, इथं अख्खा घाट किंवा अख्खा रोड घाट स्टार्ट झाल्यापासून तसाच आहे. मी सांगेन तेव्हा चालू कर, बंद कर. ट्रक आल्यानंतर पण या घाटात बसेस पण चालतात. बारीक बस आहेत त्यांच्या, त्यात चालतात. आपल्या नाही नाही, आपण जे नॉर्मल हायवेला बघतो ना तशा लांब बसेस नसतात, बारीकच असतात. आपल्या इनोवा वगैरेच्या साईजमध्ये किंवा त्यापेक्षा थोडी मोठी. मिनी बस. हां टन बघा कसले डेंजर आहेत. आता बघा इथल्या पुढचे एस टी विचार मागं पुढं करायला लागेल. एस टी जातच नाही. एस टी जाणारच नाही. चढूच शकत नाही ST. चढेल पण तिला कमी खालीवर करायला लागेल का. ते मेन चढ आहेत ना तिथे टायर ठेवतो.
त्यापेक्षा पण डेंजर घाट आहे हा. मग त्यामुळे घाट काहीच ना आपलं काहीच नाही तसं नाही, पण तरी बाकीचे आपले जे घाट आहेत ना त्यांच्यात आपला खंडाळाचाच घाट जरा बरा आहे. कारण अरे इथं डेंजर आहे जे. एवढीच. आता आपण बहुतेक कुटीला पोचलोय. अराउंड 5 किलोमीटरच राहिलंय.